शिव सकाळ मित्रांनो, रायगडावरची पहिली रात्र एकदम गाढ झोपेत गेली होती. आणि हे बघा, रायगडावरची सकाळ. सगळी बाजारपेठ धुक्यात हरवली होती. फ्रेश होऊन सकाळ सकाळी गर्दी नसल्यामुळं जगदीश्वराच्या दर्शनाला निघालो. सगळीकडे सकाळ सकाळी धुकं आणि त्यात चांगलाच गारवा होता, त्यामुळं कानपट्टी जॅकेट घालून निघालो. बाजारपेठ क्रॉस करून पुढे आलो तर हा व्ह्यू दिसला. जसं की साक्षात जगदीश्वराच्या मंदिराच्या मागून उगवणारा सूर्य हा फक्त प्रकाश नाही तर शंभू महादेवच दर्शन देतोय. आणि त्यात राज्याभिषेकाचे दिवस. पहिलं आलो ते महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला. उद्याच्या कार्यक्रमानिमित्त समाधीवर पण सजावट होत होती, त्याची जोरदार तयारी चालू होती. समाधीच्या परिसरात एक वेगळीच एनर्जी होती. बाकी गडावर पोवाड्याचे आवाज आणि प्रत्येक जण फुल उत्साहात होता, पण या ठिकाणी जो येईल तो पूर्ण शांत होऊन जात होता. समाधी बघून मन शांत झालं, डोळ्यात पाणी आणि डोक्यात कुठलाच विचार नव्हता. समाधीजवळ जायला सुद्धा पाय जड झाले होते आणि मनात वेगळीच घालमेल चालू होती. समाधी फक्त दगडाची नव्हती, ती इतिहासाची, शौर्याची आणि स्वाभिमानाची साक्ष देत होती. दर्शन घेऊन नजर पडली ती सेवेवर निष्ठा दर्शवणाऱ्या प्रतीकावर, म्हणजेच सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. महाराज स्वराज्याचं स्वप्न पाहत होते, पण त्या स्वप्नाला आकार देणारा हाच होता हिरोजी इंदुलकरांचा. आत आलो तर भव्य असं जगदीश्वराचं मंदिर आणि त्याचा एवढा भव्य परिसर बघून मी हँग झालतो. मंदिराचं स्ट्रक्चर असं होतं की परकीय सत्तांना जर हे मंदिर लांबून दिसलं तर हे मंदिर नाही असं समजून कोणीच हल्ला करणार नाही. आत आलो तर सभामंडप पण मोठा होता आणि हीच ती महादेवाची पिंड जिथं रोज महाराज दर्शनाला यायचे. दर्शन घेऊन मंदिराच्या मागच धनगरांचे घर होते, जिथं काल रात्री आपण जेवायला गेलो होतो. तर आज सकाळचा नाश्ताही आपला तिथंच होता. काल अंधार असल्यामुळं व्ह्यू दाखवता आला नाही, तर आता बघा कसलं भारी दिसतंय. नाश्ता करून भूकंप ट्रस्टचा टी शर्ट घालून सदरेवर कामासाठी निघालो. या टी शर्टमध्ये एकदम भारी वाटत होतं, कारण या टी शर्टला गडावर खूप व्हॅल्यू होती, त्यामुळे एकदम रिस्पेक्टफुल वाटत होतं. सदरेवर आलो तर कामाला सुरुवात झालीच होती. काय सांगावं, माझं नशीब एवढं भारी की 6 वेळा कॅन्सल झालेला माझा रायगड प्लॅन आज सक्सेस झाला. आणि त्याच दिवस राज्याभिषेक सोहळ्याचे, आणि मी पडलो भूकंप ट्रस्टचा मेंबर. त्यामुळे या सोहळ्याच्या तयारीत सहभागी होण्याचा मान मला मिळाला होता, तेही महाराजांच्या चरणाजवळ. म्हणजे एवढ्या वर्षाची माझी रायगडवारी रखडलेली वेगळ्यारित्या पूर्ण झाली, लेट पण थेट. सगळे कामं उरकून जेवणासाठी निघालो होतो, तर होळीच्या माळ्यावर कार्यक्रमाची तयारी चालू होती. थोड्याच वेळात मर्दानी खेळ चालू होणार होते. जेवायला आलो तेव्हा इथे एका बारकासोबत थोडा टाइमपास केला. राम राम पाहुण, जेवलं का दोस्त? हाय. हो पाहुण, हाय. ए ब्रो, जेवलं का पाहुण? व्हायरल करणार तुमचे तो चॉकलेट आणतो तुला मी उद्या. चॉकलेट. 5 जूनची दुपार आणि हळूहळू पालख्या यायला चालू झाल्या आणि शिवभक्तांचीही चांगलीच गर्दी वाढली होती. जय शिवाजी, जय शिवाजी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. तासाभरापूर्वीच इथून गेलो होतो तर हा माळा पूर्ण मोकळा होता. आता होळीचा माळा फुल पॅक झालाय. संभाजी महाराज आले की कार्यक्रमाला लगेच सुरुवात होणार होती. आमची टीम महाराजांच्या स्वागतासाठी शिरकाई देवीच्या मंदिराकडे आली. आता महाराजांना फेस टू फेस बघणार होतो, हे फक्त खासदार म्हणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची वंशज, त्यामुळे खूप एक्सायटेड होतो.
आता आम्ही सगळे मर्दानी खेळ बघायला आलो, तर या ड्रोनवाल्याचा वेगळाच खेळ चालू होता. छत्रपती शिवाजी महाराज की दिवसभराचं काम आणि धावपळ करून चांगलाच दमलो होतो. 2-1 तास टेंटमध्ये रेस्ट घेऊन परत कार्यक्रम बघायला निघालो. रात्रीचे 9 वाजले होते. सगळीकडे धुकं आणि दुपारपेक्षा आता चांगलीच गर्दी वाढली होती. होळीच्या माळ्यावर ढोलपथक आणि त्यावर लाखो पब्लिकांनी चांगलाच ठेका धरलेला होता. आणि अचानक महाराजांचं दर्शन झालं. खरंच 350 वर्षापूर्वी महाराज असेच इथं वावरत असतील असा भास झाला. सगळ्या माहोलचा आनंद घेऊन जेवायला आलो तर गड परत धुक्यात हरवून गेला होता. रायगडावर धुकं, ढगांची चादर, पाऊस, गारवा हे खेळ सारखेच चालू होते. थोडा वेळ तिथंच बसून हा खेळ बारकाईने नीट अनुभवत होतो. सदरेवर पोवाडीचे आवाज चालू झाले
म्हणून तिकडे निघालो तर वाटेतच शिवशंभू क्रिएशनचा राज्याभिषेक सोहळ्याची नवीन 3D फ्रेम बघायला मिळाली. सदरेवर येताच एनर्जेटिक वातावरण होतं. सदर पब्लिकनी फुल भरलेली होती. पोवाडे ऐकून नाचायचं मन होत होतं आणि पाय थरथरायला लागले होते. महाराजांच्या जन्मापासून तर ते त्यांच्या सर्व कारकीर्द पोवाड्यातून ऐकायला येत होतं. शिवराज आल्यात पलकीत उद्या राज्याभिषेक आणि नगारखान्याची सजावट पूर्ण झालेली होती. ढोलपथक पण उद्यासाठी सज्ज झालेले होते. पोवाडे ऐकून आणि इथला माहोल बघून मी 350 वर्षापूर्वीचा काल इमॅजिन करत होतो. उद्या सकाळ सकाळी तर खूप महत्त्वाचे कामं होते, त्यामुळे झोपायला निघालो. तर होळीच्या माळ्यावर पाहिलं की रात्रीचे 12 वाजून गेलेत तरी हलगेवर लोक नाचत होते. हे फक्त रायगडवरच होऊ शकतं. सोहळ्याच्या आनंदाला कसलाही टाईम लिमिट नव्हता. आजचा दिवस तर लय कडक होता. हे सगळं फक्त भूकंप ग्रुपमुळे शक्य झालं. उद्याचा दिवस हा मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवणार आहे. तोपर्यंत पहिला पार्ट पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पुढच्या पार्टसाठी ट्रॅव्हल स्टोरीज विथ AK चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.